हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? पुन्हा एकदा माझ्या नवीन चॅनलवर नवीन चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्व चांगले असाल. मी पण स्वस्त आणि मस्त आहे. तर चला या टाईमनं वेस्ट न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर टायटल तुम्ही बघितलंच असं की जे नवीन यूट्यूब चॅनलवाले आहेत, जे नवीन यूट्यूब चॅनल स्टार्ट करतात, त्यांना माहिती आहे की 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम हा कंप्लीट केल्याच्या नंतर आपलं चॅनल हे मोनेटाईज होते. त्याच्यानंतर पुढच्या प्रोसिजर असतात. तर मोनेटाईज होते. तर जे नवीन चॅनल चालू करतात त्यांना असं वाटते की आपलं चॅनल हे फास्टमध्ये सबस्क्रायबर वाढावं, टायमिंग वाढावं. तर मी त्यांना हेच सांगू इच्छिते की सर्वजण फास्टमध्ये चॅनल वाढवायच्या मागं लागू नका. जे चांगल्या पद्धतीतच काम करा. असं ते प्रमोट वगैरे करून जे चॅनल मोनेटाईज करतात त्यांचा काहीच फायदा नाही. मोनेटाईज टायमाला होत पण नाही ते. कारण तुम्ही जर पैसे देऊन किंवा कोणाला परत परत व्हिडिओ पाठवून, व्हिडिओची लिंक पाठवून जर व्हिडिओ दुसऱ्याला पाहू देत असाल किंवा त्याचे व्ह्यू वाढवत असाल तर ते काही फायदा नाही. कारण सर्व गोष्टी जेव्हा आपल्या कंप्लीट होतात, जेव्हा मोनेटाईज व्हायचा टाईम येतो, तेव्हा ते सर्व आपल्या यूट्यूबवर तुम्ही काय काय केलं, कोणाकोणाला तुम्ही कोणाकोणाला तर कोणाकोणाला तुम्ही आपण असे लिंक पाठवून व्हिडिओ शेअर करून बघू दिले किंवा तुम्ही घरातच कधी कधी काय होते, नवीन चॅनलवाल्याला 2-3 मोबाईल असतात. तर एकच एक व्हिडिओ बार 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 परत परत तेच व्हिडिओ ते बघतात. तर तसं करू नका. ते सर्व चेक करतात मोनेटाईजच्या टायमात की लोकेशन पडते त्यामध्ये की आपण घरातच सर्वांनी एकच चॅनल बघितलं. किंवा कोणी कोणी लाईव्ह जेव्हा येतात तेव्हा पण परत परत लाईव्हमध्ये आपले घरातले 2-4 जणांचे मोबाईल घेऊन लाईव्ह हे लावून देतात. ते पण गलत प्रकारे होते. ते पण यूट्यूब मान्य धरत नाही, ग्राह्य धरत नाही. तर तुम्ही जे चॅनल चालू करता तर ते चांगल्या पद्धतीतच चालू करा आणि काहीही त्यामध्ये असं एक्स्ट्रा करू नका की आपण घरचे मोबाईल घेऊन टायमिंग वाढवू किंवा सबस्क्रायबर वाढवू किंवा एकच व्हिडिओ परत परत बघू. तर तसं करू नका. आणि एक व्हिडिओ खास करून तर परत परत बिलकुलच बघू नका. कारण तशाने ते बंद पडते. व्ह्यू येणंच हे बंद पडतात त्या रील्सवर. तर आपण एकदा व्हिडिओ टाकला की तो जास्तीत जास्त 1 किंवा 2 वेळेस आपण बघू शकतो की बरं कसा दिसतोय म्हणून. त्याच्यानंतर परत बघू नका. बघण्याचं काम बाकीचे करतातच, आपण बस टाकून द्यायचे. दिवसातून 4-5 व्हिडिओ हे रील्स टाकून द्यायच्या डेली. नवीन चॅनलवाल्यानं तर रील्स टाका. खास करून रील्समुळे आपले सबस्क्रायबर हे लवकर वाढतात आणि लाँग व्हिडिओमुळे आपला टायमिंग वाढतो. तर स्टार्टिंगला लाँग व्हिडिओ सबस्क्रायबर कमी असल्यामुळे लाँग व्हिडिओ आपला कोणीही बघत नाही. त्यामुळे तुम्ही रील्स टाका. रील्स कसं आहे की रील्स जेव्हा बघतात तेव्हा स्क्रोल करत करत, आपली छोटी रील्स असल्यामुळे सर्व बघतात. सर्व म्हणजे 15-20 मिनिट जे असते, 1 मिनिटाची पण असली तर ते बघू शकतात. सॉरी 15 सेकंद, 20 सेकंद, 1 मिनिट इथपर्यंत रील्स बनते. 3 मिनिटाच्या आत जी असली तर रील्स बनते आणि 3 मिनिटाच्या वरचा जो व्हिडिओ आहे तो लाँग व्हिडिओमध्ये जातो. आणि जेव्हा आपण शॉर्ट व्हिडिओ काढतो तेव्हा उभ्या साईजमध्येच काढा. तेव्हा शॉर्ट व्हिडिओमध्ये व्यवस्थित तो दिसेल आणि बघणारे पण व्यवस्थित बघतील. लाँग व्हिडिओ जेव्हा आपण अपलोड करतो तेव्हा लाँग व्हिडिओ हा बॅक साईडच्या कॅमेऱ्याने काढा, क्लिअरिटीमध्ये काढा. थंबनेल वगैरे व्यवस्थित टाका, टायटल टाका, थंबनेल व्यवस्थित लावा आणि डिस्क्रिप्शन हे सर्व गोष्टी नोट करा. व्यवस्थित व्ह्यू वाढतात. पण ते कधी, जेव्हा आपले सबस्क्रायबर वाढतात. स्टार्टिंगला तर लाँग व्हिडिओला कोणी 2-3 जणच बघतील असे बघतच नाहीत. जेव्हा आपले सबस्क्रायबर 10,000 15,000 जास्त होतील, म्हणजे 2-3 हजाराच्या वरती, तेव्हाच आपला लाँग व्हिडिओ हा बघतात. स्टार्टिंगला लाँग व्हिडिओ हा कोणीही बघत नाही. म्हणून स्टार्टिंगला तुम्ही लाँग व्हिडिओ नाही टाकले तरी चालतात. रील्स टाका. रील्स कसं आहे, स्क्रोल करत करत सर्वजण रीलला बघू शकतात. तर जे नवीन चॅनल चालू करतात ते चांगल्या चांगल्या रील्स घ्या, रील्स टाका, साऊंड टाका, घरातली काही डेली रुटीन टाका. जे तुम्हाला येते ते तुम्ही टाकू शकता. तर तुम्ही वेगळ्या पद्धतीनं माझा उद्देश हाच आहे की तुम्ही स्वतःहून व्ह्यू वाढवायचा प्रयत्न करू नका. ते नंतर आपोआपच वाढतात सबस्क्रायबर वाढल्याच्या नंतर. तुम्ही जर स्टार्टिंगला जर प्रमोट वगैरे करून जर चॅनल हे करसाल तर ते होणार नाही.
मोनेटाईज होणार नाही. खूप सारे प्रॉब्लेम्स येतात त्यामध्ये मोनेटाईजच्या टायमाच्या वेळेस. तर त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम करा. तुमचं स्वतःहून चॅनल मोनेटाईज होईल, टायमिंग वाढेल, सबस्क्रायबर पण वाढतील. हे गोष्टी तुम्ही नवीन यूट्यूबरवाले खास करून लक्ष द्या. डेलीच्या डेली रील्स टाकत जा. नंतर तुमचं चॅनल मोनेटाईज तर होणारच आहे. खूप दिवस मेहनत घ्यावं लागते यूट्यूबवर. असं नाही की बस म्हणजे नवीन चॅनलवाल्याला वाटते की आपण बस चॅनल स्टार्ट केलं आणि लगेच आपलं चॅनल मोनेटाईज झालं पाहिजे, लगेच आपलं 1000 सबस्क्रायबर झाले पाहिजे, लगेच आपला टायमिंग झाला पाहिजे. असं नसते. खूप सारा वेळ जातो, खूप सारी मेहनत जाते. त्याच्यानंतर कुठं मोनेटाईज होते 1-2 वर्षानं. झालं तर कोणाचं 5-6 महिन्यातच होते, जर चांगले चांगले कंटेंट टाकले तर. चांगली ॲक्टिंग, चांगले कंटेंट आता समोरच्या पब्लिकला जर आवडले तर लवकर होते. नाहीतर आपण असे तेच सॉन्ग तेच परत परत टाकले, तेच घरच्या घरी बघितले तर त्यामुळे होत नाही. तर ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या खास करून. आणि सर्वजण कसे आहात? आणि हा मी फर्स्ट टाईम व्हिडिओ बनवून बघत आहे. तर तुम्हाला हा कसा वाटला मला नक्की सांगा. आणि मला व्हिडिओ म्हणजे बनवायचे आणि जास्त बोलायची म्हणजे कसं बोलायचं हे पण जास्त माहिती नाही. त्यामुळे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की सांगा. कमेंट करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला जे मला एक्सपिरियन्स आला ज्या गोष्टीचा, जे मला वाटलं तुमच्यापर्यंत काही गोष्टी पोचवते मी, असेच तुम्हाला सांगत जाईन. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर.